आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी आदरणीय शिक्षक आहेत चंद्रकांतजी माचपल्ले साहेब. आळस न करता दररोजचं जिल्हा परिषद ग्राउंडमध्ये या ठिकाणी येऊन त्यांनी दररोजचं व्यायाम करतात. नुसते एकटेच येत नाहीत, पण मित्र परिवाराला देखील घेऊन त्यांचं आरोग्य स्ट्रॉंग व्हावं या उद्देशानं त्यांनी सर्वाला घेऊन व्यायाम करतात. खरंच हे स्वतः शिक्षक आहेत. तुम्ही बघू शकता किती यंग दिसतात. सर्वात महत्त्वाचं कारण जर बघितलं तर सकाळी उठून व्यायामला आल्यामुळे त्यांच्यामध्ये हा फरक आहे. बघू शकता मित्र परिवारांना घेऊन एकत्र व्यायाम करतात. आपण त्यांना विचारूया त्यांचं नाव काय, त्यांचं प्रोफेशनल काय, किती वर्षापासून व्यायामला येतात, त्यांना काय फायदा झालेला आहे ते विचारूया. सर आपलं पूर्ण नाव? माझं नाव सर माचपल्ले चंद्रकांत विठ्ठलराव. बाय प्रोफेशन मी शिक्षक आहे आणि मी तसं पाहिलं तर मी गेल्या 10-15 वर्षापासून योग, प्राणायाम, व्यायाम, एक्सरसाइज, रनिंग, वॉकिंग करतो. परंतु गेल्या 4 महिन्यापासून मी या ग्राउंडवर आमचा सगळं मित्रपरिवार, माझा उद्देश असा होता की सगळे मित्रपरिवार यामध्ये सामील व्हावं आणि माझ्या आरोग्याबरोबर सगळ्या मित्रांचं आरोग्य सुधारावं असा उद्देश असल्यामुळे मी या सगळ्या लोकांना दररोज लिंक पाठवतो. ही ऑनलाईन आहे आणि दररोज ऑनलाईन म्हणजे जवळपास 6 वाजता बॅच असते ते 9 पर्यंत, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 अशा प्रकारच्या 4-5 बॅच आहेत. या संपूर्ण महाराष्ट्रावर रॉयल फिटनेस या नावाखाली या बॅचेस चालतात आणि जवळपास हजारो लोक या व्यायामामध्ये किंवा या रॉयल फिटनेसच्या ह्याच्यामध्ये दररोज सकाळी उठून ऑनलाईन व्यायाम करतात. आणि विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून मी या ग्राउंडवर येण्याचं कारण की सगळे आपण एकत्र, खरं तर हा प्रत्येकाच्या घरी ऑनलाईन मोबाईलवर आपण व्यायाम करण्याचा हा रॉयल फिटनेस फॅमिलीचा उद्देश आहे. परंतु सगळे मित्रपरिवार या ठिकाणी एकत्र यावं आणि एक आनंद व्हावा आणि सगळ्याचं आरोग्य सुरक्षित राहावं एवढा उद्देश ठेवून या ठिकाणी मी दररोज आम्ही जो हे दत्ता कातपुरे म्हणून आहेत, हे माझे कोच आहेत आणि यांनी मला या ठिकाणी ही सवय लावली आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना कॉल करणे, त्यांना लिंक पाठवणे, त्यांना या ठिकाणी ग्राउंडवर बोलवून घेणे आणि मी माझ्या आरोग्याचं जवळपास माझं 72 किलो वजन होतं. परंतु या ठिकाणी या रॉयल फिटनेसमध्ये ज्यावेळी सामील झालो तेव्हापासून मी 11 किलोचं गेल्या 4 महिन्यामध्ये मी फॅट लॉस केलेला आहे आणि इतका आनंददायी आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा हा व्यायाम आहे. आणि संपूर्ण भारतातले लोक किंवा महाराष्ट्रातले जेवढे काही दररोज सकाळी 5ला उठून या ठिकाणी व्यायाम करावं आणि अशा प्रकारचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभरातील लोकांना मी नम्र विनंती करतो. कारण हेल्थ इज वेल्थ हे अशी एक म्हण आहे. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण कितीही कष्ट कमाई करा, पैसा कमवा, काही करा, परंतु आपलं पहिल्यांदा आपलं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, तरच वी कॅन डू एव्हरीथिंग इन आवर लाईफ. थँक्यू सर. सर खरंच आपण रॉयल फिटनेसच्या माध्यमातून तुम्ही हजारो लोकांचं आरोग्य सुधारत आहात. जे लोक आळस करतात ग्राउंडवर येण्यासाठी, अशा लोकांना घरी पण तुम्ही व्यायाम करून एक लिंकच्या माध्यमातून तुम्ही करत आहात. हे खूप मोठं सामाजिक काम आहे. खरंच सर असे काही शिक्षक आहेत, असे काही नागरिक आहेत सकाळी उठण्यासाठी आळस करतात, मला वेळ मिळत नाही, सकाळी उठू वाटत नाही, अनेक अडचणी सांगतात नागरिक स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग ठेवण्यासाठी. अशा नागरिकांना आपला सल्ला काय? सर मी सर्व या ठिकाणी नागरिकांना मी असं सल्ला देऊ इच्छितो, कारण आपलं आरोग्य ही फार मोठी संपत्ती आहे आणि आपल्या आरोग्यासाठी आपणाला 24 तास आहेत दिवसाचे आणि रात्रीचे. या 24 तासापैकी माझी विनंती आहे की फक्त आरोग्यासाठी तुम्ही 1 तास द्या आणि जर 1 तास दिलात तर संपूर्ण तुम्हाला सांगतो दिवसभर कुठल्याही प्रकारचा आपल्याला आळस येत नाही आणि एकदा उठायची जर आपल्याला सवय लागली निश्चितपणे 4:30 ते 5च्या अगोदर 100% आपण उठू शकतो याची मला 100% खात्री आहे. कारण मी सुद्धा काही दिवस मी 7ला, 8ला, 7:30ला उठत होतो, परंतु ज्यावेळेस मला ही व्यायामाची सवय लागली 4:30 ते 5 या दरम्यान मी दररोज सकाळी उठतो. आणि म्हणून सगळ्यांना माझं एक आव्हान आहे, सूचना आहे, विनंती आहे की आपण जर आपल्या आरोग्याला ही अशा प्रकारची चांगली सवय लावली तर निश्चितपणे आपलं आरोग्य सांभाळून आपण सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबातल्या असतील, आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातल्या लोकांचं आरोग्य सुधारतं, आपल्या रिलेटिव्हचं, आपल्या फ्रेंड्सचं. आणि म्हणून या आरोग्याच्या दृष्टीने एवढी ही महत्त्वाची सूचना आहे की आपण सगळ्यांनी खरंच फॉलो करावी आणि आरोग्यासाठी आपल्या दिवसातला 1 तास द्यावा अशी माझं विनंती आहे. सर खूप खूप धन्यवाद. सर्व मित्राचं पण धन्यवाद की आपण सर्वजण या ठिकाणी येता, व्यायाम करता. आपल्यासोबत आपले मित्रपरिवार जास्तीत जास्त घेऊन या. गावात असतील, शहरात असतील, कुठं का असणार त्यांना फोन लावा आणि सवय लावा. जय हिंद, जय भारत.